नमस्कार मंडळी, कसे आहे सर्वजण? एकदम आनंद वाटतोय. भल्या दिवसानंतर फिरायला जातोय मी, कारण रेग्युलर फिरणारा माणूस आहे मी. तर हे मिसायला न्यायच्यामुळे अटॅकमुळे जरा असं मध्ये मी गॅप घेतला होता, त्याच्यामुळे मग जाता नाही आला. तर आपण आज जाणार आहे, कुठे जाणार आहे काही माहीत नाही, बाकी निघून गेले आहे. एक आहे फायर शो अटेंड करायचा आहे आपल्याला अल्सिफले, तर तो अटेंड करू आपण. तो रात्री अटेंड करावा लागेल कारण फायर शो. पण आता आपण सध्या JBR बीचला जाऊन पाहू, आणि अजून मध्ये काही असलं तिकडे जाऊन येऊ. चला आता सध्या मेट्रो स्टेशनला मी डॅनून मेट्रो स्टेशनला, तर इकडून निघतो मेट्रोमधून. बाई DMC स्टेशन आले. कोणी म्हणणार नाही आधी काही झालंय किंवा बॉम्ब पडलाय, काही झालं म्हणजे आधीनी पडलाय बॉम्ब, पण मग दुबईमध्ये वॉरचं माहोल चालू आहे किंवा काही आज काहीच नाही. एकदम मस्त सर्व जसे रेग्युलर राहतात तसे जमा मागे. गर्दी बी आहे, गर्दी म्हणजे लोक बी आहे, काही बिलकुल टेन्शन नाही आहे. सर्व रिलॅक्स फिरत आले. आता मी बाहेर निघतो, बाहेर पाहतो बीचवर काय सीन आहे तो. आधी न्यूज पसरली होती की दुबई मरीना हे खाली केलंय. हे बा किती बोट लागले, कुठे खाली केलंय. इथले लोक म्हणजे फिरत आले. हे बा हे मागे ट्रॅम चालू आहे, आणि इकडे फैलत आहे की दुबईमध्ये ना खाली केलं होतं. म्हणजे फैलवत आहे म्हणजे सोशल मीडिया पाहिजे झालं आहे हे सर्व. आणि लोकायले आता AI पकडलं लोकांना अशी लावलंय काही भिकरणं. इकडे लोक मस्त फिरत आले, मजा मारत आले. आता कोणती लॅम्बोर्गिनी गेली, आता जोरात फटाके फोडत एकदम. काय लोकायला बी काय भेटतं काय माहिती, व्ह्यूज पाहिजे राहता फक्त, त्याच्यासाठी काही विचारणे नव्हता. ते बाय कपल कसं चाललाय मस्त 2 व्हीलरवर, हार्डली 2 व्हीलर आहे ते. चला आता बीचले पाहू, बीचले किती गर्दी आहे. म्हणजे इथली पब्लिक बी नाही आहे, कारण सोमवार आहे आज आणि दुपारचे 2 वाजे राहिले, त्याच्यामुळे पब्लिक इथली काही खास नाही आहे. मग आहे सर्व गोष्टी चालू, असं नाही आहे की बंद आहे सर्व किंवा थोडंफार बंद आहे, असं काही नाही. मग फक्त इंडियन न्यूज चॅनलले एकच म्हणणं आहे, करा हो आणि बॉम्ब पड राहिलाय सर्व काही होईल. मग हे लोक अडकावून फिर राहिले पावर आहे बीचवर आहे. गर्दी मग होते का, किती लोक आहे बीचवर, तेवढे बेकार चिल कर राहिलाय. कोणी म्हणावं नाही आधी, म्हणजे वॉरचं दूरची गोष्ट. अरे आज मंडे असताना इथले लोक आहे मस्त. पान तुम्ही एकदम काहीच नाही झालं जसं. हे पहा हा व्ह्यू मी तुम्हाला दाखवतो. अटलांटिस द रॉयल, अटलांटिस द पाम बी दिसत आला अडून, आणि हा बुर्ज अल अरब ते बी दिसतंय. मी तुम्हाला दाखवतो. हे पहा आपलं जुमेरा बीच, त्याच्यानंतर हे ब्लू वॉटर आयलँड. याडी लोक मस्त चिल करतायत, ते तिकडे पोहत आहेत ना बरोबर. त्याच्यानंतर ते अटलांटिस द रॉयल, अटलांटिस द पाम, हे बुर्ज अल अरब. हा इकडचा व्ह्यू पहा बरं. आपल्याला एक जागा माहीत आहे म्हणून ह्या व्ह्यूचा अजून याच्यापेक्षा जास्त इतपट जास्त भारी उपभोग घेता येऊ शकतो आपल्याला. आपण आता तडी जाऊ, चढून नंतर पूर्ण हा व्ह्यूचा मजा घेऊ. एकदम भारी होतं माहिती तुम्हाला, एकदम थंडी थंडी हवा आहे. आज ऊन पण नाही आहे, आप आहे मस्त, आणि शांत समुद्र, लाटेचा आवाज येतो मस्त भारी एकदम. आता आपण तिकडे जाऊन त्याच्यानंतर पाहू हा पुरा व्ह्यू एकदम भारी. हे पहा फ्री फॅसिलिटीज म्हणणं झालं आधी, तर गव्हर्नमेंट फॅसिलिटीज आहे बरं पूर्ण. हे मागे जे हे जिम आहे, हे जिम म्हणजे गव्हर्नमेंटनं अरे बीचवर लावली आहे. चला मी तुम्हाला क्लोज अप देतो त्याचा, म्हणजे जवळून दाखवतो. तिथलं काही इंग्लिश बोलतोय मी, जवळून दाखवतो मी तुम्हाला. पहा व्ह्यू मी बोललो होता ना, चाललाय जिकडून हे सर्व एकदम मस्त वाटतं. आता मी आहे ब्लू वॉटर आयलँडच्या बीचवर मस्त आडी मिरिंडा फिरायला आहे आम्ही म्हणजे मी एकटाच आहे, कोणीच नाही दुसरं. हा व्ह्यू इकडे बीच बी पूर्ण दिसतंय. इकडे समोरचं पाम जुमेरा ते पूर्ण दिसतंय, ब्लू वॉटर आयलँड.
भराला आणि मागच्या बाजूला पाहिलं तर समुद्र पण पूर्ण दिसतो. आता हे पाहू, थोडा वेळ इकडे बसू आणि याच्यानंतर मग निघू पुढच्या जागेवर जायसाठी. तर अशा प्रकारे आपण हे इकडं सर्व फिरून एकदम मनसोक्त मन भरेपर्यंत बसले तिकडे, मजा केली. आणि म्हणजे मित्रमंडळी नसल्यामुळे एकटा आलाय मी, त्याच्यामुळे काय पाण्यात जायचा असा विचार करून मग काही गेलं नाही. बाकी सर्वजण ज्या रोजी त्या रोजी पाण्यात पण जाऊ सर्वजण, कारण पोहता येतात आपल्याला. आता सध्या आपण फ्युचर ऑफ म्युझियमचा विचार करताय. पाहू आता मेट्रोत गेल्यावर काय करायचं काय नाही ते. चला आता मी जातो मेट्रोला. पाय गर्दी किती आहे, तिथल्या गर्दीत बेकार परेशान व्हायचं आला मी आज. कसं काय तर सोमवार असताना आय थिंक सुटायचा टाईम आहे, त्याच्यामुळे हे सर्व पोटवाले फिरले इकडे. चला बरं, आपण आले आता एमिरेट्स टावर मेट्रो स्टेशनला. इकडून आता मग आपण आता मॉल ऑफ तर आपण आता एमिरेट्स टावर मेट्रो स्टेशनला उतरले. इथली बेकार गर्दी होती इकडे, काय सांगाय. ही रिकामचे कामं झाले. सोमवारच्या रोजी इथली गर्दी कसं काय आली काही माहिती नाही. बाकी म्हणजे संडेपेक्षा बी संडे त्याच्यापेक्षा जास्त होती. बाकी आता आपण आडून आता हे पाहू, जसं मेट्रोचा पूल राहतो तसं ब्रिज आहे. हा पण यायचा आहे मॉल ऑफ द एमिरेट्सवाल्यांना बनवलेला आहे डायरेक्ट इकडून, हा गव्हर्नमेंटचा नाही. कारण मी तिकडे पाहिलं वेगळाच पूल होता, एकदम व्हाईट पॉश पूल आहे, तिच्यामध्ये लाईटिंग आणि ते असं आहे सर्व. आता आपण बघत आहे फ्युचर ऑफ द म्युझियम जस्ट थोडंसं वॉकिंग डिस्टन्सवर आहे इकडे. या पुलातून उतरले की झालं, म्हणजे समोर दिसतं जायते आपल्याला. तर चला तिकडे गेला दाखवतो तुम्हाला. हे पाय कसं बनवलं एकदम भारी. हे म्युझियमचं एंट्रन्स आहे, तिथून आपण मध्ये जाऊ. पाय मधल्या बाजूला फ्युचर ऑफ द म्युझियम, म्हणजे एकदम वेगळाच लुक आहे, वेगळीच वाईव आहे. आपण मध्ये आहे, पण आता मेन जे आहे ते वरती आहे. हे इकडून तिकीट घेऊन वरती जावं लागतं या लिफ्टन. हे बघा हे लिफ्ट किती भारी मस्त. आता इकडून तिकीट घेऊन जावं लागतं वरती, पण मग आपल्याला तिकडे जायचं नाही आहे. आपण सध्या बाहेरूनच पाहू आणि इकडेच मागे रमादान मार्केट लागलेलं दिसतंय मला, तर तिकडे जाऊ एक साईड, म्हणजे त्या बाजूला जाऊ. आता सध्या आपण बाहेर निघू, पाहू काय काय आहे. कारण आतमध्ये पायासारखं आपल्याला फ्री ऑफ कॉस्टमध्ये सध्या भारी इथलंच आहे हे त्याचं मधलं बरोबर. बाकीचं जेवढं बी ते सर्व बाहेर आहे, म्हणजे बाहेर म्हणजे वरती आहे, वरती जावं लागतं त्याच्यासाठी. आपण हे निघाले बाहेर. मी तुम्हाला दाखवतो बाहेरून कसं दिसतंय. हे हा इकडे म्हणजे फोटो पॉईंट आहे हा. तर इकडून हे कसं दिसतंय मस्त म्युझियम. आता सेम आता हे पहा, हे किती ग्रीनरी आहे ना, किती वरपर्यंत आहे ना. ते आपण कुठं आहे, ते ग्रीनरी कुठपर्यंत आहे ते पहा. पूर्ण आजूबाजून चारी मिळून झाडं लावले. पाहू आता काय आहे काय नाही झालं. आपण काय पाहू आता याच्यामध्ये. सध्या आपण चालले आता रमादान मार्केट आहे, या डिस मागे जस्ट याच्या मागच्या बाजूला आहे. चला आपण तिकडे जाऊ. तर आता आपण म्युझियमच्या बॅक साईडला आले. बॅक साईडला म्हणजेच आता इकडे रेसिडेंटच्या बिल्डिंग आहे, त्या बाजूला शेख जायद रोड होता आणि त्याच्या जस्ट बाजूलाच म्युझियम, म्हणजे फ्रंट साईडला शेख जायद रोड आहे म्युझियमच्या. तर इथून आता आपण काही नाही, इकडून तर मेन याच्यासाठी आले की हे मागे बघा रमादान मार्केट लागलेलं आहे. हे पाहू, आपल्याला घ्यायचं तर काही नाही आहे, मार्केट पाहू फिरू आणि त्याच्यानंतर संध्याकाळच्या वेळेला आपल्याला जायचं आहे इथं पुढं अलसिफला रमजानमुळे फायर शो होतो, त्याच्यामुळे तो बघायला जायचा आहे. आणि अलसिफले काय आहे, इकडे आपलं बॉम्बे रेस्टॉरंट म्हणतात, एकदम मस्त दुकान आहे. तिकडचं जेवण पण भारी असतं, तिकडे डिनर तिकडेच करायचं आहे. बस तोच प्लॅन आहे आपला आजचा. मग नंतर रिटर्न बॅक टू होम. तर आता सध्या चला मार्केटमध्ये जाऊ. आले आपण, पाहिलंच काय बंद आहे का बरं, तर प्रिपरेशन चालू आहे त्याचं, म्हणजे दुकान लावून चालू आहे सध्या बरे आहे चालू ते मार्केट. बाकी आता सध्या त्याची टायमिंग नाही आहे, टायमिंगच्या बाहेर आहे आपण, त्याच्यामुळे आपल्याला जावं लागेल रिटर्न. इकडून जाऊ बुर्जमन, पाहू तिकडे बुर्जमन मॉलला फिरू, तिथं तैमूरला आहे मॉलला फिरून घेऊ, नंतर जाऊ अलसिफला. चला पहिले बुर्जमन जाऊ. बाई मी बोली गेला होता
इकडे बेकार गर्दी आहे. पान तुम्ही इथली बेकार गर्दी आता रिटर्न बुर्जमध्ये जाणं पडेल. काय सांगा तुम्हाला कंडिशन आज कस काय इथली गर्दी इथं. भाई कोण म्हणतंय रे तुम्हाला की चालू आहे असं रिकाम आहे आणि दुबईमध्ये. अरे आणि बाई ते कोणतं एमरेट्स टॉवर मेट्रो स्टेशन पासून बुर्जमनले यासाठी 5 मेट्रो सोडल्या आणि 6व्या मेट्रोमध्ये मुंबई लोकल सारखं लटकीसन आलाय मी. लटकीसन म्हणजे इथली गर्दी होती बेकार. सांगी राहिलं तरी आणि काहीच नाही, सर्व बंद. यूट्यूब इकडे बॉम्ब फेकताय, सर्व न्यूज चॅनल फेक दाखवतात तुम्हाला सांगतो मी. अरे इथला पागल होई गेला मी त्या गर्दी पाहिजे. बापरे काहीच सांगायचं नाही. आता आम्ही बुर्जमन मॉलमध्ये फिरताय सध्या. आम्ही काय रिकाम करता करता गेले काय घेऊ तर घेतली बॉ कॅडबरी. भली मांगी भेटली बाकी इंडियाच्या मना बाई. चलो आता पाहू अजून काय काय गोष्टी त्या फिरून मग नंतर जाऊ अलसेफले. चला फिरू इकडे. तर बाई काहीतरी खायचं मन करत होता, मग आले होते फूड कोचले आणि बुर्जमन मॉलच्या आणि KFCवर आता ऑर्डर केली आहे. तर थोड्या वेळात भेटून ते आपल्याला. मग आधी दणकाळी घेऊ पहिले, नंतर जाऊ पुढे पावायचं येईल. बाकी पहिले पेट पूजा. तर म्हटलं आता पहिले तिकडे आवरलं मग जाऊ आपण तिकडे अलसीफले. अपना माला चुका है अभी लपेटते फिर मिलते हैं बाद में. भाई आता आपलं झालं आहे लपेटीचं. आता आपण एका स्टोअरमध्ये जाऊ, तुम्हाला दाखवतो मी. एक कॅमेरा आहे जो मी 1 वर्ष झाले आपलं सोशल मीडिया म्हणतो मी, ऑनलाईन जेवढे बी ॲप्स आहे आपल्या त्याच्यावर चेक करत राहतो. किंवा मॉलले आला की मॉलले बी त्याच्यात म्हणजे जवळ जाईसन पाहत राहतो मस्त. आता बाकी लवकरच तो कॅमेरा घेणार आहे मी. आता हा समजा आपला लास्ट पायाचा टाईम आहे. याच्यानंतर डायरेक्ट पुढच्या पहिल्या हाती राहील तो. आता मी तुम्हाला दाखवतो कोणता कॅमेरा आहे तो. पाहतो मी. पहा हाच आहे तो कॅमेरा DJIचा ऑस्मो पॉकेट 3. तर आपण मॉलमध्ये गेले, तिकडे एक्झिट 3 निघाले होते. तर मेट्रो थ्रू पर एक्झिट 1 मधून निघाले आणि इकडून थेट आता आपल्याला सरळ जायचं आहे शेवटलोक. कारण शेवटी डायरेक्ट वॉटर कॅनल लागतो. तर वॉटर कॅनलच अलसेफ बी आहे आणि तडीच फायर शो बी आहे. आता सध्या उजाळ आहे त्याच्यामुळे तर मला नाही वाटत आता होऊन तो अलसेफ फिरी घेऊ आपण. नंतर फायर शो पाहायला येऊ. आणि जर कधी आपल्याला तिकडे जायचं त्याचा अंधार झालं तर मग पहिले फायर शो पाहून घेऊ, नंतर ते पाहू अलसीफ फिरायचं आहे की नाही फिरायचं आहे. कारण ते बी मोठी जागा आहे, फिरायला पण समजा नंतर बी येऊ शकतं तिकडे. तर चला पहिले वॉटर कॅनल जवळ जाऊ.